तुम्ही आमचे हाल करणार, आम्ही चाल करून येणार। पंढरपूरला जायचं होतं तर आम्ही इथंच पंढरपूर एक प्रति पंढरपूर म्हणून सगळ्या बाधित शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्याच्यातच आम्ही विठोबाचं दर्शन घेऊ। त्यांचं काम झालं म्हणजे आमचं पंढरपूरची वारी झाली असं आम्ही समजू। उद्यापासून शेड टाकलं जाणार आहे, इथंच राहायची व्यवस्था होणार आहे। आता तुमच्याकडं फार मोठं हत्यार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं आहे, ते म्हणजे विधिमंडळाचं सभागृह। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 2 महिने पूर्ण झालेत। या काळात मागे वळून पाहताना काय मिळवलं हे याचा जर हिशोब लावला, जे आमचंच होतं ते त्यांनी वगळलं होतं। आम्हीच चुका लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ते दिलं, जे आमचंच आम्ही मिळवलं। या व्यतिरिक्त कुठलीही प्रगती ह्या प्रक्रियेत झालेली नाही। आजच पुणे रिंग रोडच्या मधील एक गाव दिवे पुरंदर तालुक्यातील त्या रिंग रोडची अधिसूचना आणि नांदेड जालनाची अधिसूचना सोबतच निघालेली। तेथील जे शासकीय दर आहेत, रेडी रेकनर ज्याला म्हणतो, त्याच्या 4 पट सर्वाधिक बाजारभाव ग्राह्य धरण्यात आले आणि जालना करता फक्त रेडी रेकनरवर गाडी पुढे चालू आहे। आम्ही म्हटल्यानुसार की आता आमचा अंत पाहू नका, तुम्ही आमचे हाल करणार, आम्ही चाल करून येणार। मागे मोर्चा काढून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही आता येताना आमच्या रजिस्ट्र्या घेऊन येऊ, तुमच्या नावानं दानपत्र करून आणू, आमचे शेती अवजारे आणि बाकी यंत्रसामग्री घेऊन येऊ। तर आता तुम्ही बघताय पंढरपूरला जायचं होतं तर आम्ही इथंच पंढरपूर एक प्रति पंढरपूर म्हणून ह्या सगळ्या बाधित शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्याच्यातच आम्ही विठोबाचं दर्शन घेऊ। त्यांचं काम झालं म्हणजे आमचं पंढरपूरची वारी झाली असं आम्ही समजू आणि ज्या दिवशी काम होईल त्या दिवशीच आमचा इथं काला होईल। तर त्या दृष्टीने आज एवढे अवजार शेती अवजार आले, उद्यापासून गाडी बैल जमा होतील। 2-4 दिवसात सगळं इथं आता उद्यापासून शेड टाकलं जाणार आहे, इथंच राहायची व्यवस्था होणार आहे। लेकरं बाळही 2-4 दिवसात इथं येतील आणि मग एकाच दिवशी हे सगळा तांडा घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आहोत। तत्पूर्वी मला सगळ्या मराठवाड्यातील आमदारांना परत एकदा आग्रहाची विनंती करायची आहे की आता इतक्या दिवस तुम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही समजून घेतलं, पण आता तुमच्याकडं फार मोठं हत्यार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं आहे, ते म्हणजे विधिमंडळाचं सभागृह। जर खऱ्या अर्थानं तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असाल, शेतकऱ्यांची कैवारी म्हणून घेता, तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची कैवारी हे दाखवून द्यायचं असेल तर आमच्या राष्ट्रीय मूल्यांकनाचा प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवून घ्या। एकीकडे अजितदादा अर्थमंत्री आहेत, ते ठाकरे सरकारमध्ये बी अर्थमंत्री होते, शिंदे सरकारमध्ये बी होते आणि आताही आहेत। एवढा मोठा विश्वास सगळ्या जनतेचा आणि राज्याचा त्यांच्यावर असताना सत्तेत असलेल्या माणसानं आपल्या जिल्ह्यातील, आपल्या परिसरातील, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक न्याय आणि मराठवाड्यातील जालना जिल्ह्यासारख्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय असं चालणार नाही। हे सगळं आमदारांनी, विरोधी पक्षाच्या आमदारांनी उघडं पाडलं पाहिजे आणि आमचा उघड्यावर पडणारे संसार सावरले पाहिजेत अशी मी विनंती करतो।